दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. अविनाश दादांच्या जीवन कार्याला आपण पवित्र स्मृतींना आपण भावपूर्ण आदरांजली, सुमनांजली, श्रद्धांजली आज या कीर्तन रूपी वाक्पुष्पाच्या माध्यमातून समर्पित करत आहोत. दादांचं जीवन त्यांनी अतिशय समाधानाने आपल्यामध्ये व्यतीत केलं. स्वभावानं शांत होते, मितभाषी होते. पोहेगाव गावामध्ये अविनाश दादांचा स्वभाव असा होता की त्यांचे सर्व वयोगटातील मित्र होते. लहानांमध्ये लहान होऊन राहिले, ज्येष्ठांचा आदर केला. त्यांच्या स्वभावातील माधुर्यामुळे पोहेगाव गावामध्ये खूप मोठा मित्र परिवार त्यांचा. भजनी मंडळामध्ये एक वारकरी जीवन अनुभवत असताना सर्वांचा आदर त्यांनी केला. सर्वांशी प्रेमानं राहणं हा ज्यांचा स्वभाव होता. आवताडे पाटील परिवाराला वाटलंच नव्हतं की अविनाश दादा इतक्या लवकर देह ठेवतील. संपूर्ण गावालाही आश्चर्य वाटलं की एवढ्या लवकर अविनाश दादांनी देह ठेवला का. शहाण्या माणसांचं येणं सहज असतं आणि जाणंही सहज असतं. शहाणी माणसं काम आटोपल्यानंतर थांबत नसतात. याच्या विरुद्धामध्ये एक वाक्य माफी मागून बोलतो. शहाणी माणसं काम संपल्यानंतर थांबत नसतात, काम संपल्यानंतर थांबत असतात. ती माणसं अर्थ आपलं कार्य पूर्णत्वाला नेणं आणि त्या कार्याचा समारोप आणि स्वतःच्या जीवन कार्याचा समारोप हा सोबतच येणं हा दुग्ध शर्करा योग आहे. दादांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आज आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते. मी आल्याबरोबर प्रमोद दादाला विचारलं की मी अविनाश दादांना अगोदर भेटलो होतो. माझी अगोदर भेट झाली होती. पोहेगाव मध्ये सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनाला येणं झालं. मागे पुण्यस्मरणाच्या माध्यमातून 1-2 सेवा झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून माझी आणि अविनाश दादांची भेट झालेली आहे. आज आपण त्यांच्या प्रतिमेकडे पाहून त्यांनी केलेल्या सेवेला आपण वंदन करत आहोत. दादांचं जीवन कसं होतं सांगू तुम्हाला. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येताच या आवताडे पाटील परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु आवताडे पाटील परिवार आजही अविनाश दादांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदना परी देह जिजविला, कष्टातून वसंत बहरला. नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. प्रापंचिक कार्य करत असताना परिवाराचं संगोपन केलं, वारकऱ्यांची सेवा केली आणि आज मात्र हा परिवार असा विचार करतोय की अविनाश दादांनी पुन्हा यावं, आमच्यामध्ये रमावं. या सृष्टीचा नियम आहे. ज्या दिवशी आमचा जन्म होतो त्या दिवशीच मृत्यूचा दिनांक ठरलेला असतो. घडणाऱ्या घटना या निमित्त मात्र असतात. आपल्या जीवनामध्ये जर अचानकपणे दुःख आलं तर आपण त्याचा दोष देवाकडे नेतो. देवा, हे तुला शोभतं का, तू असं का केलं. ज्यावेळी मंदिरात जाऊन आपण देवाला जाब विचारत असतो की आमच्या परिवारातली व्यक्ती आमचं एवढं गोकुळासारखं घर भरलेलं असताना या व्यक्तीला तू आमच्यात का नेलंस. याचं उत्तर भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये देतात. अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला मृत्यूच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप नाही करता येत. जर भगवान परमात्म्यांना मृत्यू थांबवायचा असता तर त्यांनी अर्जुन युद्धामध्ये अभिमन्यूला मरूच दिलं नसतं. अभिमन्यू हे महाभारतातलं सगळ्यांचं लाडकं लेकरू आहे, जे पांडवांनाही प्रिय आहे आणि कौरवांनाही प्रिय आहे. तो लाडका अभिमन्यू ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती धारातीर्थी पडला आणि शांभाऊ अभिमन्यू म्हणजे भगवंताचा भाचा आहे, हो, लाडका भाचा.
स्वतःचा लाडका भाचा रक्ताने माखलेला पाहिला, विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले होते की अरे कुणाशी वैर न करणारे लेकरू आहे, आज त्याला कपट बुद्धीने मारलं गेलंय. देवाचे डोळे भरून आले, पण अभिमन्यूचा जाणारा येणारा मृत्यू आणि देह थांबवता नाही आला ना. शेवटी मृत्यू आलाच अभिमन्यूला. मग भगवान परमात्मा मृत्यूच्या बाबतीत हस्तक्षेप करत नाही. रामायणामध्ये जर भगवान प्रभू रामचंद्रजींना राजा दशरथांना भेटायचं असतं तर ते येईपर्यंत थांबवलं असतं ना मृत्यू. राजा दशरथ म्हणजे विश्वाच्या मालकाचे वडील आहे आणि विश्वाचे मालक वनवासात आहे. आणि राजा दशरथ म्हणतात सुमंतजींना, माझा राम कुठे, माझा लक्ष्मण कुठे, माझा भरत कुठे, माझा शत्रुघ्न कुठे आहेत, माझी लेकरं कुठे आहेत. त्यावेळी राजा दशरथांनी आवाजही दिला होता, रामा हे रामा 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 सुमंतजी उभे आहेत, कौसल्या माता जवळ उभे आहेत. राजा दशरथ ढसढसा रडतात, माझा राम कुठे, कसा मला टाकून गेला रामाविना माझा चैन पडेना, कसा मला टाकून गेला भगवान प्रभू रामचंद्रजी वनवासात आहे. मग मला सांगा, देवाला आवाज गेला नसेल का वडिलांचा? गेला होता. ज्यांना द्रौपदीचा आवाज जातो, ज्यांना ध्रुवजींचा आवाज जातो, ज्यांना प्रल्हादजींचा आवाज जातो, मग त्यांना वडिलांचा आवाज आला नसेल का? आला होता. मग देवाला थांबवता आला असतं ना राजा दशरथांचा मृत्यू. भगवंताला हस्तक्षेप नाही करता येत. त्याचं कारण ज्या दिवशी आमचा जन्म होतो ना, त्याच दिवशी मृत्यूचाही दिनांक ठरलेला आहे. सोपं सांगू का? आपण मेडिकल मध्ये एखादं मेडिसिन घेतो ना, मेडिसिन त्याच्यावर 2 तारखा असतात, मॅन्युफॅक्चरिंग डेट, दुसरी एक्सपायरी डेट. ती प्रॉडक्ट ज्यावेळी कंपनीतनं लॉन्च होतं ना, त्याच वेळी त्याच्यावर लेबलिंग केलं जातं. MRP असते, कंटेंट्स असतात, डेट्स असतात. ही मॅन्युफॅक्चरिंग डेटचं लेबल ज्या दिवशी लागतं त्याच दिवशी एक्सपायरी डेटचं लेबल लागतं. जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं तेवढं आनंदामध्ये व्यतीत करायचं. रंजाळे महाराज आता बोलताना दिसतोय, पण उद्याचा दिवस त्याचा असेल की नाही सांगता येत नाही. जातस्य ही ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. प्रभू श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये चिंतन करतात की अर्जुना, या जगामध्ये सगळे बदल होतील, पण मृत्यूच्या बाबतीत बदल होणार नाही. मृत्यूच्या बाबतीत कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. मग आलेले जेवढी दिवसांची संख्या आहे, श्वासांची संख्या आहे, तेवढी संख्या, तेवढं चिंतनामध्ये आमचा वेळ जावा, हीच जमेची बाजू आहे आणि तेवढंच आमच्या हातात आहे. अविनाश दादांनी देह ठेवला, पण प्रापंचिक कार्य पूर्णत्वाला नेऊन त्यांनी देह ठेवला आणि आज एकादशीच्या पर्व काळावरती त्यांचं पुण्यस्मरण आलं. हा समारोप फार छान आहे. मी तारीख येतानाच विचारलं होतं बाजीराव महाराजांना की ही विभूती म्हणजे पुण्यात्मा आहे. गीता जयंती आहे, गीता जयंतीच्या पूर्व पुण्य पवित्र सलीला पुण्य स्मरण येणं हे खऱ्या अर्थानं पुण्यात्म्याचंच लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
अविनाश दादांनी आपल्या जीवनातला एक एक दिवस एक एक क्षण हा आनंदामध्ये वेचला, परमार्थामध्ये वेचला, चांगल्या विचारामध्ये वेचला, म्हणून हा समारोप आहे. याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निजतीने पावलो विसावा आता निजतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णीची याजसाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा. आपली जीवनाची सुरुवात राहुल दादा रडत रडत होते. तुम्ही असेल मी असेल, जन्माला आलो त्या दिवशी आपण रडत होतो का हसत होतो? रडत नसलो तरी घरचे रडायला लावतात. रडायला लावा त्याला, रडायला हा. सुरुवात ही रडताना आणि शेवट हा आनंदात झाला पाहिजे. कबीरजींनी वर्णन केलंय, कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए ऐसी करनी कर चलो हमसे जग रोए. ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी आम्ही रडत होतो. कबीरा जब हम पैदा हुए, आम्ही रडतोय, जग हसतंय, जग हसे हम रोए, लेकिन ऐसी करणी कर चलो. आता असं कर्म करा, असं कार्य करा, अशी सेवा करा, असं भजन करा की ज्या दिवशी तुमचा शेवटचा दिवस असेल, आपण त्या दिवशी शेवटचा श्वास घ्याल, त्या दिवशी आपल्या चेहऱ्यावर समाधान असेल आणि जगाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील. विठ्ठला विठ्ठला परवा एका कीर्तनामध्ये हा सिद्धांत सांगत होतो मी की जन्माला येताना आपण रडलो, जग हसलं, देह ठेवताना जग रडलं पाहिजे, आपण हसलो पाहिजे. एका जणाने डोकं लावलं, तो म्हणे महाराज मी जाताना नक्कीच जगाला रडवणार. म्हटलं मग असं कोणतं चांगलं काम करणार तू? ते म्हणे एकही चांगलं काम करणार नाही. म्हटलं मग जाताना तू जगाला रडवणार कसं? तो म्हणे जाताना उधारी बुडून जाणार. कबीरजी म्हणतात ऐसी करणी कर चलो. आपल्या स्वभावाची श्रीमंती जगाला दाखवा, आपल्या स्वभावाच्या श्रीमंतीने जग जोडा आणि ती जोडलेली माणसं आपल्या सोबत राहतील. रक्ताची माणसं ही सुखदुःखामध्ये येतात, त्यात शंका नाही, पण रक्ताच्या पलीकडची मंडळी आपण जोडली की ती आपण कमावलेली खरी श्रीमंती असते. आपलं ऐश्वर्य, आपली श्रीमंती जर पाहायची असेल तर बँक बॅलन्सवर पाहू नका. ज्यावेळी आपल्यावर दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळी आपल्या सोबत रक्ताच्या पलीकडची किती माणसं असतात त्या माणसांकडे डोळे भरून पहा, कारण ती आपण कमावलेली वैयक्तिक श्रीमंती असते, ती खरी श्रीमंती असते. आणि याला शिल्लक राहणं म्हणतात. माझ्या ज्ञानराज माऊलींना विश्व जोडलं श्यामदादा. विश्व जोडत असताना त्यांच्या मनामध्ये विकल्प नव्हता, संदेह नव्हता, विषमता नव्हती. ज्यावेळी माऊलींनी प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, हा संसार मी सुखाचा करीन, त्यावेळी माऊली म्हटले नाही अवघाची पुणे जिल्हा सुखाचा करीन.
अवघीचा आळंदी सुखाची करीन, अवघाची महाराष्ट्र सुखाचा करीन, अवघाची भारत देश सुखाचा करीन. नाही, अवघाची संसार म्हणजे या संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये श्वास घेणारे जेवढे जीव आहेत ना त्या सगळ्यांना मी सुखाचं करीन. प्रतिज्ञा आहे. आणि काय नजर आणि काय स्वभाव आणि काय व्यापकता आहे. पंडित दादा आपल्याला विचारलं तुमचं घर कुठं आहे तर आपण म्हणतो माझं घर जवळच इथून आमच्या येवला तालुक्यात आहे. आपण म्हणतो तू माझं घर कोपरगाव तालुक्यात आहे, माझं घर श्रीरामपूर तालुक्यात आहे, माझं घर शिर्डीच्या जवळ आहे, माझं घर बेटाच्या जवळ आहे. आणि आपण आपल्या गावाचं नाव सांगतो, आपल्या घराचा पत्ता सांगतो. माऊलींना विचारलं होतं माऊली तुमचं घर कुठे आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. विश्वच माझं घर आहे. या विश्वातलं कोणी मला माझं म्हणेल अथवा न म्हणेल पण या विश्वातल्या प्रत्येकाला मी माझं म्हणणार. किती मोठी श्रीमंती. माफी मागून बोलू का, आपली नजर या प्रपंचामध्ये फार छोटी आहे. आपल्या नजरेमध्ये ना आपल्याला जी भेदबुद्धी जाणवते ना ती सांगू का तुम्हाला. अमेरिकेत लाईट गेली तर जनरेटर चालू होतं, रशियात लाईट गेली तर इन्व्हर्टर चालू होतं. आपल्याकडे लाईट गेली तर आपण पहिलं पोरांना बाहेर पाठवतो, बाहेर जाऊन पाय आपलीच गेली का अख्ख्या गावची गेली. पोरांना का पाठवायचं बाहेर, कारण लाईट गेली तर सगळ्या गावची गेली पाहिजे. पोरांनी जर घरात येऊन सांगितलं की भावकीतले सगळे बल्ब चालू आहे आपलीच गेलेली, मग आपण म्हणणार आहे का शेजारच्या घराकडे पाहून हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किती छोटी नजर आहे. आपण फोन करून सांगतो की लाईट गेली तर माझी गेली तर सगळ्या गावची पण गेली पाहिजे. माऊलींच्या नजरेत ही भेदबुद्धी नाही. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नजरेमध्ये भेदबुद्धी नाही. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. हे जगाला जाग करण्याची बुद्धी आहे. एका गावाला नाही, देऊ गावाला जाग करायचं नाही का महाराष्ट्राला जाग करायचं नाही. जाग जगजोगी जगाला जाग करणं. विठ्ठला विठ्ठला ऐका आता माऊलींनी विश्व जोडलं, पण ज्यावेळी माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा पर्व काळ जवळ आला होता, प्रकाशदादा त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की मला आता माझं कार्य पूर्णत्वाला न्यायचं. ज्ञानराज माऊलींचे सगळ्यात जीवाचे मित्र संत शिरोमणी नामदेवराय. सगळ्यात पहिले नामदेवरायांना सांगितलं मला समाधी घ्यायची. 22 वर्षाचं कार्य प्रासादिक रूपाने या विश्वाच्या समोर ठेवत असताना माझ्या ज्ञानराजानं विश्व जोडलं. 5 प्रकारची ग्रंथ संपदा तुम्हाला मला दिली प्रासादिक रूपानं. या विश्वातले किती प्रकांड बुद्धिमान असू द्या, वेदांत असू द्या, पंडित असू द्या, विद्वान असू द्या, त्या सगळ्या वर्गाकरता ग्रंथ संपदा आहे अमृतानुभव 1. दुसरी ग्रंथ संपदा आहे श्री चांगदेव 65 2. तिसरी ग्रंथ संपदा आहे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी 3. चौथी ग्रंथ संपदा आहे अभंग गाथा 4. आणि 5वी ग्रंथ संपदा आहे हरिपाठ. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वर्गालाही उद्धाराचा अधिकार आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मिळविली मादी वैष्णवाची मिळविली मादी वैष्णवाची जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मादी वैष्णवाची मिळविली मादी वैष्णवाची. जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मादी वैष्णवाची मिळविली जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी
नामदेवराय वर्णन करतात, श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांना कळवतात, माऊली परवानगी घेतात, आशीर्वाद घेतात, दादा मला आशीर्वाद द्या. त्यावेळी श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा नामदेवरायांना म्हणतात, नामदेवा आम्हाला आई वडील सोडून गेले होते तेव्हा दुःख झालंच नाही, कारण ही जगाची सावली विश्वाची माऊली आमच्या बरोबर होती. माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा, तेव्हाही संकटे आलीच नाही. बांधिल्या पेंडीचा सुटला सियाळा, तृण रानमाळ पांगलेचे, पांगलेचे, पांगले ना. श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांचे डोळे भरून आले. कालपर्यंत जे प्रवृत्तीवर नव्हते, आज दादा मात्र रडायला लागले. त्यावेळी नामदेवराय पळत गेले भगवान पांडुरंग परमात्म्यांकडं. नामा म्हणे देवा पेटला पाषाण, करा समाधान, करा समाधान. निवृत्तीचे भगवान पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथ दादाकडे गेले आणि समाधान केलं, शांत केलं. त्यावेळी श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा आणि स्वतः भगवान पांडुरंग परमात्म्यांनी माऊलींच्या हाताला धरलं. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची या मासा घातली माझवण, तैसेची जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदयास्ता माझी, तैसेची गगन कालवले. 10 दिशांना जसा सूर्योदय पाहायला न मिळावा, सूर्यास्त पाहायला न मिळावा, तशी अवस्था झाली वारकऱ्यांची. जाऊन ज्ञानेश्वर बैसली आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी गेली. ज्ञानेश्वरीला 3 वेळा वंदन केलं. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमाळ, झाकीले डोळे ज्ञान देवे. भीम मुद्रा डोळा निरंजनी देख, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. नामदेव या विश्वाला सांगतात, अरे या विश्वाचे मालक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे या विश्वाचे बाप आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. वारकरी रडत होते, विश्वाचा मालक रडत होता, श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा रडत होते. याला म्हणतात आईसी करणी कर चलो, हम हसे जगरोय. या विश्वामध्ये ज्या ज्ञानराज माऊलीने आनंद निर्माण केला, प्रत्येक जीवापर्यंत आनंद पोहोचवला, आज वारकरी म्हणतात की तो आनंद विश्वाच्या मालकानं हिरावून नेला. ज्याच्या मुखामध्ये एवढा गोडवा होता, विश्व जोडण्याचं सामर्थ्य होतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव सेवाभाव वृत्ती होते, तो आमचा ज्ञान दादा. देवा का आमच्यातनं घेऊन गेलास? अरे आमचा आनंदच गेला देवा. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती,
रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी बनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी सोडोनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरपला विश्वामध्ये ज्या माऊलींनी आनंद निर्माण केला ती माऊली आज ज्यावेळी जगाचा निरोप घेतात त्यावेळी जग रडतायत येणं आमचं रडताना आहे जाताना जग रडलं पाहिजे आम्ही हसत आलो पाहिजे या आनंदाकरताच हा मनुष्य देह आहे म्हणून या देहाची अपेक्षा स्वर्गातील देवांना आहेत अभंगाचं पहिलं चरण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा मानवी देहातीत पहिल्या भाग्याचं वर्णन करतात इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे तुम्हाला मला जो देह मिळाला तो अतिशय दिव्य देह आहे या मृत्यूलोकामध्ये बाकीच्या देहांची जर आपण अवस्था पाहिली तर बाकीचे सगळे देह आडवेत बाकीचे सगळे देह आडवे आहेत मनुष्य देह उभा आहे एवढा एकच देह आहे की जो उभा आहे उभा कशा करता देवानं उभा केलेला आहे म्हणजे फॉर्म भरायला नाही उभा कशा करता उभा उभा या शब्दाचा अर्थ सांगतो परमपूजनीय गुरुनाम गुरु धुंडा महाराज देगलूरकरांचा हरिपाठ विवरण नावाचा छोटासा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये उभा या शब्दाची व्याख्या आली आहे देवाची द्वारी उभा उभा या शब्दाचा अर्थ फार छान आहे उभा म्हणजे कर्तव्य करण्यासाठी सदैव तत्पर त्याला म्हणतात उभा शरीरानं उभं राहणं वेगळं आणि कर्तव्यानं उभं राहणं वेगळं अंतःकरणामध्ये सदैव कर्तव्याची जाणीव असणं याला म्हणतात उभं राहणं एकुलत्या एक मुलीचं लग्न ठरलं पाहुणे म्हणे 8च दिवसात आपल्याला लग्न आटपून घ्यायचं मुलीच्या वडिलांना 8च दिवस तयारी करता सापडले मुलीच्या वडिलांनी जे धावपळ चालू केली प्रत्येक पाहुण्याच्या घरी जायचे माझ्या तावडीचं लग्न एकुलती एक ताई आहे लग्नाला यावं लागेल मागच्या लग्नाला आले नाही तुम्ही आता शेवटचं कार्य
प्रत्येक पाहुण्याच्या घरी जायचे, उशीर झाला की पाहुणे म्हणायचे थोडा आराम करता का. त्यावेळी ताईचे वडील म्हणायचे मला आराम करून नाही जमायचं, आता 5-7च दिवस आहे, तेवढे धावपळ आटोपली पाहिजे, कामाचा व्याप खूप मोठा आहे. अरे जेवण करा ना. नाही मला जेवायलाही वेळ नाही, मला बसायलाही वेळ नाही, मला आरामालाही वेळ नाही. मला सांगा ताईचे वडील आराम करत नाही का? करतात. जेवण करत नाही का? करतात. आरामही करतात, जेवणही करतात. आणि आराम करताना जेवण करताना अंतःकरणामध्ये जी कर्तव्याची जाणीव आहे त्याला म्हणतात उभं राहणं. शाळेमध्ये मुलं अभ्यास करतात, अभ्यास करताना त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत जाणीव असते, जागृती असते की माझं रिझल्ट शीट चांगलं आलं पाहिजे, मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, मी एंट्रन्समध्ये पासच झालो पाहिजे. चांगले मार्क्स मिळण्याकरता अभ्यास करणं हे उभं राहणं, याला उभं राहणं म्हणतात. आपण उभं राहू यात नवल नाही, आपला मालकच उभा आहे. हो उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, भाविकासाठी. आपल्याला मिळालेली संधी आहे, या संधीचं सोनं करा. ज्या अर्थी आमचा मालक उभा आहे, वाटप आहे उभा, बसले नाही भगवान पांडुरंग परमात्मा, योगी 28 विटेवरी उभाच आहे अजून. आपल्याला 2 तासात कीर्तनात पायाला कळ लागते, काय करावं, कधी खुर्ची येईल, कधी खुर्ची. पण विश्वाचा मालक किती वर्ष झाले उभा आहे? 28 युग झाले उभा आहे, तुमच्या माझ्या करता उभा आहे. बरं ऐका, विश्वाचा मालक जगाचा सांभाळ करतो, पोषितो जगाशी एकला, तो जगाचा सांभाळ करतो. पण पंढरपूरला ज्यांच्या करता उभा आहे ते सगळ्यांकरता उभा नाही. तो उभा भाविका, जर सगळ्यांकरता उभा असता तर उभा सर्वांसाठी असं प्रमाण असतं. हा, जे त्याचं भजन करतात ते भाविक आहे. मग भाविक कोणाला म्हणतात? वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जाणे रे, पर दुःखे उपकार करे तोय, मन अभिमान नावे रे. ज्याच्या अंतःकरणामध्ये कधी इतरांबद्दल वाईट व्हावा असा विचार येऊ नये, जो इतरांच्या सुखामध्ये सहभागी व्हावा, जो इतरांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावा, कळत न कळत सुद्धा चुकूनही एखाद्याच्या अहिताचा विचार न येणं, त्याला म्हणतात वैष्णव. विठ्ठला भाविक. परवाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. परवा 9 ते 11 कीर्तन आटोपलं आणि मी गाडीकडे चाललोय. आमचे वारकरी मंडळी, भजनी मंडळ मला निरोप द्यायला गाडीकडे येत होते. मंडप गच्चून भरलेला होता. कीर्तन आटोपल्यानंतर मंडप रिकामा झाला. सगळी माणसं गावातली घरी गेले, आरामाला माता बहिणी घरी गेल्या, पुरुष मंडळी घरी गेले. मंडपच्या बाहेर आल्यावर 2 जण मी पाहिले, बराच वेळचे ते मंडपला चक्कर मारत होते. तर ते उलटी चक्कर मारायचे, इकडून जायचे दोघं, मागे आले की परत मागे फिरायचे, म्हणजे एकाचाही चक्कर पूर्ण होत नव्हता. तसंच तोही मागे यायचा, पुढे आले की एकमेकाचं तोंड पाहिलं की परत मागे जायचं. माझ्या लक्षात आलं या दोघांचं जमत नाही, कारण तोंड पाहिले का लगेच मागे फिरायचे. मी त्यातली एकाला विचारलं, भाऊ आज घरी नाही गेले, थंडी आहे, पारा आहे का जागर आहे? ते म्हणे पारा नाही जागर नाही. म्हटलं मग? ते म्हणे कीर्तनात तुमचं नाव पाहिलं पत्रिकेत आणि तुमच्या कीर्तनाला फक्त ह्याच कीर्तनाला आलो होतो. म्हटलं मग मंडपला का चक्कर मारताय? म्हणजे तुमच्या कीर्तनात ही गर्दी आणि या गर्दीमुळे चप्पल गेली ना माई. मग पैसे दिले मी त्यांना, म्हटले पैसे घ्या, चप्पल नवी घेऊन टाका. पैसे नको, आशीर्वाद द्या. म्हटलं आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी.
गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचे आशीर्वाद आहेत, रामगिरीजी बाबांचे आशीर्वाद आहेत. ते म्हणे माझं एक काम करता का बाबा, चाललेच येतं. म्हटलं काय? ते दुसरा एक जण आहे म्हणे, आम्ही दोघं चक्कर मारू राहिलो. केलं तेवढं विचारा बाबा, तू काहून चक्कर मारतो? म्हटलं बा तुम्ही नाही विचारलं, आमचं जमत नाही ना म्हणे, तोंडच पाहत नाही म्हणे आम्ही एकमेकाचं. म्हणजे माझा अंदाज बरोबर लागला. तेवढं विचारा बाबा. आणि तिकडं तोंड केलं. मी दुसऱ्या माऊलीला विचारलं, माऊली का हो घरी नाही गेले? ते म्हणे बाबा चप्पल शोध राहिलो, बहुतेक गेले आता, कारण चप्पलच नाही येत आता. यांनी तिकडं पाहिल्यावर याला आनंद झाला. हा म्हणे बाबा आणखी एक विचारा. काय? केवढीची होती तेवढी विचारा फक्त. आता म्हटलं तुझी गेलेली चप्पल, त्याची गेली, काय करायचं आपल्याला? जाऊ आपण आपल्या आपल्या घरी आता. नाही 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 तेवढं विचारा ना आता. त्यांची चप्पल गेली आहे, दुःख आहे, तू कशाला, तुलाही दुःख आहे त्याला नाही, तेवढं विचारत खरं. मग मी विचारलं, म्हटलं भाऊ तुमची चप्पल काय किमतीची होती? ते म्हणे आज सकाळीच कोपरगावला घेतली आणि ती कोपरगावून आली आणि तशी आपल्या कीर्तनाला चालली होती म्हणे. इथं आल्याबरोबर गेली. म्हटलं केवढ्याची होती? 2700ची. 2700ची? यानं तिकडं टाळ्या वाजवल्या. म्हटलं ए तुला काय झालं टाळ्या वाजवायला? तुझी चप्पल चोरीला गेली, त्याची चप्पल चोरी गेली, तुला टाळी वाजवायला झालं काय? ते म्हणे आपली तुटायला व्हायला होती, तिची नवी गेली म्हणे. काय करावं आता? म्हणावं का वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे, हे पर दुखे उपकार करे तोई मन अभिमान नावे रे ना. परमात्मा आमच्या करता उभा आहे, सगळ्यांची जबाबदारी घेण्याकरता उभा आहे. आणि तो परमात्मा या मृत्यू लोकामध्ये भजना करता आला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवाला इच्छा हा देह मिळावा, इतका देह तुमचा माझा पवित्र आहे. बरं बाकीचे देह आडवे उभा, इथून आपण बाजूला गेलो बरोबर. आपल्या अंतःकरणामध्ये सदैव कर्तव्याची जाणीव असावी. मी आपल्याला माफी मागून एक प्रश्न विचारतो. आपण या जन्माला आलो, या गावात जन्माला आलो बरोबर. आपण यायच्या अगोदर पोहे गाव होतं का नव्हतं? होतं. आपण गेल्यानंतर पोहे गाव राहील का आपल्या बरोबर येईल? मी बसू खाली, तुम्हाला कटाळा आला असेल तर पोहे गाव राहणार. मग माणसं काही माणसं वाक्य बोलत असतात किंवा आपल्याशिवाय पान हलत नाही घरात, मी नसल्यावर घरात अंधारे. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? मी नसल्यावर पान हलत नाही, झाड हलत, तू हलून पाय. मी नसल्यावर अंधारे. या विश्वामध्ये आपलं सगळ्यात मोठा भ्रम आहे का बाबा माझ्याशिवाय लग्न लागणार नाही, मला लय पत्रिका राहते, मला प्रत्येक लग्नाला जावंच लागणार, आपल्याशिवाय पान हलत नाही, आपल्याशिवाय अंधारे बा असं. या जगामध्ये अनेक जण येऊन गेले, येथ वरून नाही आले.
राहायचं आपल्याला. इथं कल्पच्या कल्पन कोटीच्या कोटी वर्ष थोडीच राहायचं. इथे राहणे नाही कल्पकोटी. बरं, येणं आपल्या अगोदर जग आहेच, जाणं आपण गेल्यावर पण जग राहणार. आपले येण्यानंही काही फरक नाही, जाण्यानंही फरक नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. मी घाबरवत नाही आपल्याला. जेवढा वेळ आपल्याला परमेश्वरानं दिला तेवढा वेळ आनंदामध्ये व्यतीत करा. कारण स्वर्गात आनंद नाही, वैकुंठातही आनंद नाही. म्हणून वैकुंठामध्ये चर्चा आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्मा, नारायण नामी हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. देवाला वैकुंठात आनंद नाही घेता आला. आनंद सांगू तुम्हाला, आनंद पाऊस सुरू झाला की एक पक्षी नाचायला लागतो. कोणता? पाऊस सुरू झाला की एक पक्षी नाचायला लागतो. कोणता? हा, मी येऊ चहा घेऊन तोवर. मोर. पाऊस सुरू झाला की मोराला सांगावं लागत नाही, आपोआप नाचायला लागतो. कारण विजांचा लखलखाट, घनांची गर्जना, धोधो धोधो पाऊस आला की मोराचं नाचणं हे स्वाभाविक आहे, तो त्याचा स्वभाव आहे. नाचणं हे मोराचं वृद्धक आहे, तो त्याचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाला प्रगट करण्याचं काम वातावरणाने केलं. वातावरण निर्माण झालं की मोराला आनंद होतो आणि तो रडत रडत आनंद अश्रू राहतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. तिथं जी अवस्था तयार होते तिला म्हणतात आनंदाची अवस्था. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता, खरे येत नाही गाथ्यात चिंतने. आणि तुमच्या माझ्या आनंदाची अवस्था आहे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आपल्या हातून एखादी निष्काम सेवा घडू द्या, आपल्या अंतःकरण इतकं सुखावतं की ते परमात्म्याजवळ जाऊन बसतं. त्याला आनंद म्हणतात. संसारामध्ये सुखाची परिभाषा बदलत असते, परमार्थामध्ये सुखाची परिभाषा बदलत नसते. पांडुरंग दादा, आपण सकाळी जेवलो म्हणजे संसारामध्ये सुखी झालो, पण तात्पुरते. संध्याकाळी भूक लागते की नाही. आता फराळ केलं म्हणजे संध्याकाळी फराळ करायचंच नाही, किंवा उद्या सकाळी जेवलो संध्याकाळी जेवायच नाही, महिना झाला परत जेवायचंच काम नाही. असं होईल का? प्रपंचामध्ये सुखाची परिभाषा बदलते. पण ज्यावेळी माझ्या ज्ञानराज माऊलींना विश्वाच्या मालकाला पाहिलं त्यावेळी जो आनंद झाला तो आनंद आजही टिकून आहे. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजली. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजली. माऊलींनी 700 वर्षापूर्वी माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांना पाहिल्यानंतर जो आनंद झाला तो आनंद तुम्हाला मला होतो तो टिकून आहे. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. आनंदा करता आपल्या हातून जी सेवा घडते ना त्या सेवेची वाच्यता आपल्या मुखातून कधीच नाही झाली पाहिजे. मला माणसं भेटत असतात, महाराज 40 वर्ष झाले आपल्या परमार्थ चालू आहे, वाच्यता नको का? जुन्या काळामध्ये बैल पेरणीला 2 अवजार वापरायचे. बैल पेरणी असायची ना त्याला 2 अवजार असायचे. पहिलं अवजार
पांडुरंग दादा पहिलं बैल पेरणीचं अवजार पाबर राहायची ना, पाबर किंवा तिपण, बरोबर. किंवा काही भागात त्याला मोघड म्हणतात, मोघड पाभर तिफण. पेरून आली आणि फक्त पाभरच पेरून आली आणि झाली ना पेरणी. मग पाठीमागून कोणता अवजार राहत? राक्या म्हणतात त्याला. तिकडे खाली मराठवाड्यात फराट म्हणतात, इकडे विदर्भामध्ये घासन म्हणतात, आपल्याकडे राक्या म्हणतात. अजून काय? चपाट्या. एक एक शब्द वाढीत चालायचं दररोज. नाही संध्याकाळी काम येते ते बरं. विठाला 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 विठाला. संध्याकाळच्या सेवेत निघालाच विषय तर सांगते तर मग चपाट्या आला आणखीन. आता जर फक्त ती पण पेरणी झाली म्हणजे झालं ना पेरणी, मग ती घासन का पेरवायची पाठीमागून? त्याचं कारण बीज आखलं गेलं पाहिजे. ज्येष्ठ मंडळी आजही म्हणतात की महाराज पेरणी झाली ना की त्या तिपणमधून बी जमिनीवर पडलं की लगे ते मातीआड झालं पाहिजे. ते डोळ्याला दिसलं पण नाही पाहिजे. आणि जर ते बी उघडं पडलं तर उगवण होत नाही. मग आपण केलेली सेवा ही सेवा झाल्याबरोबर ती मातीआड झाली पाहिजे. ती जर उघडी करत बसलो तर उगवण होत नाही, म्हणजे फळ मिळत नाही. विठाला. आज महाराष्ट्रात एक जोडपं असं आहे की जे आनंद घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये आज एक जोडपं असं आहे की ज्यांनी लग्न मंडपातच निर्णय घेतला. लग्न मंडप खच्चून भरलेला, अंतरपाठ धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टकांना प्रारंभ झाला, अक्षदांचा वर्षाव सुरू झाला. हे दोघंही वधूवर हात जोडून देवाला विनंती करतात, हे प्रभू आम्हाला आज या लग्न मंडपातनं घरी जायचं नाहीये, आम्हाला थेट अरण्यात जायचंय आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत हे जोडपं कुष्ठरोग्यांची सेवा करताय. या जोडप्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी आमटे. ही निस्वार्थ भावनेनं केलेली सेवा. काय स्वार्थ आहे? या जगामध्ये 250 वर्षापूर्वी एक महात्मा जन्माला आले, अवतरित झाले, ज्यांनी 250 वर्षापूर्वी भागवत धर्माची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या जगाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल. 250 वर्षापूर्वी या महात्म्यानं प्रतिज्ञा करून सप्ताह सुरू केला. आज या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला एकमेव आणि अद्वितीय सप्ताह की ज्या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. असा सप्ताह ज्या महात्म्यानं सुरू केला त्या महात्म्याचं नाव आहे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज. आनंदाची अनुभूती आहे, याला जगणं म्हणतात. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध भरी आपलं जीवन हे आनंदी असावं आणि आपल्या कार्याचा सुगंध चंद्र आणि सूर्य असेपर्यंत दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये आपण सगळे भजन करतो. आनंदच ना. या महात्म्यानं 250 वर्षापूर्वी आनंद निर्माण केला आणि त्या आनंदाचे शिल्पकार सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहेत. पण आपण सगळे आनंद घेणारे साधक आहोत, भाविक आहोत.
भाग्य आहे आपलं. मी दररोज सांगत असतो माझ्या माता बहिणींना की सद्गुरू गंगागिरी बाबांच्या सप्ताहामध्ये पंक्तीचा योग येतो आपल्या गावाला. कोळीगावची पंगत असते आणि आमटी भाकरीची पंगत असते. प्रकाश दादा माझ्या माता बहिणी वाट पाहत असतात. श्रावण महिना सुरू झाला की ते लगी भजनी मंडळाला विचारतात मोठा सप्ताह कधी चालू होणार आहे आणि आपली पंगत कधी आहे. बरोबर. माझ्या माता बहिणी इतक्या भाग्यवान आहे, मातृवर्ग आहे का बरं, इतक्या भाग्यवान आहे. कारण आपण जी भाकरी बनवतो ना, जी भाकरीचा प्रसाद बनवतो, तो पोहे गावमधून ज्यावेळी भजनी मंडळ तिथे घेऊन जातो ना कार्यक्षेत्रावर, तो प्रसाद तिथे गेल्यानंतर तो प्रसाद स्वीकारण्याकरता स्वतः सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतात स्वतः. काय भाग्य आहे आपलं. आणि या विश्वातल्या सगळ्या महात्म्यांना सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सप्ताहाचं आमंत्रण दिलेलं असतं. या विश्वातले जेवढे महात्मे, योगी, जपी, तपी, संन्यासी, सिद्ध महापुरुष, हे सगळे तिथे येतात. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तिथं सगळे येतात आणि तुमच्या माझ्या सारख्या सामान्य वारकऱ्याच्या रूपात येऊन भजनाचा आनंद घेतात, भोजन प्रसादाचा आनंद घेतात. आपण बनवलेल्या भाकरीचा प्रसाद हा कोणत्या महात्म्याच्या मुखात जाईल आणि तो महात्मा काय आपल्याला आशीर्वाद देईल, यापेक्षा मोठं भाग्य आपलं कोणतं असावं. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग या देहामध्ये आनंद तेव्हाच मिळतो ज्यावेळी या देहामध्ये एक मौल्यवान दागिना असतो. कोणता दागिना? आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. शेवटची 5 मिनिटं घेतो आणि थांबतो. फक्त लक्षपूर्वक ऐका. शेवटचे 5 मिनिटं. भक्ती असू द्या, परमार्थ असू द्या, चिंतन असू द्या, प्रपंच असू द्या, आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल तर एक मौल्यवान दागिना पाहिजे आणि तो दागिना म्हणजे नम्रता. नम्रतेनं मनुष्याचं जीवन विकसित होत असतं, ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात, व्यक्ती महत्व विकास. ज्येष्ठ माणसाले आदरानं नमस्कार करणं, ज्याने नमस्कार केला त्याच्या विचाराची श्रीमंती, स्वभावाची श्रीमंती तिथं पाहायला मिळत असते. हो, जुनी माणसं एक वाक्य बोलायचे, मी अर्ध वाक्य बोलतो, अर्ध तुम्ही सांगा मला. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा, पाटे की नाही सगळ्यांचे, हत्तीला ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राचं वाहन पण त्याला अंकुशाचा मार आहे. पण आमच्या मुंगीला मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देगा देवा, लहानपण देगा देवा देगा देवा देगा देवा. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. अंत लहान म्हणजे परिस्थितीनं लहान नाही, लहान म्हणजे शरीरानं लहान नाही, लहान म्हणजे अंतःकरणातून नम्र होणं. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. 5 वाक्य सांगू तुम्हाला. आपण व्यासंगी आहे, कीर्तन ऐकणारी सगळी मंडळी लक्षपूर्वक कीर्तन ऐकतात. एक 5 वाक्य प्रसाद म्हणून जातो. आता घरी घेऊन जा. आज गीता जयंतीच्या पर्व काळावरती सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देव होतो 5. एवढे 5 वाक्य लक्षात राहतील. पहिलं वाक्य, सोनं वितळलं की त्याचे अवजार होतात. होतात का? काही म्हणतात अवजार कर नाही तर अलंकार कर, पंक्तील सोड. विठाला विठाला सोन्याच्या गोळ्याला कमी किंमत असते, त्या सोन्याच्या गोळ्यापेक्षा अलंकाराची किंमत वाढते, त्याला प्रोजेक्टेड व्हॅल्यू म्हणतात. तसे या बॉक्सला कमी किंमत आहे. बॉक्स सगळे सारखेच आहे. मला सांगा, हँडसेटची साईज सारखीच आहे पण किमतीत का फरक आहे? मग मोबाईल आहे आपल्या खिशात, हँडसेटची साईज सारखीच आहे, पॉकेट साईज आहे हँडसेट, पण त्यांच्या किमती का वेगवेगळ्या असतात? मग मोबाईलची किंमत त्याच्या साईजवर आहे का त्याच्या आतल्या फीचर्सवर आहे? फीचर्सवर आहे. मग तुमची माझी सगळ्यांची हँडसेटची साईज सारखीच आहे आणि तुमचा माझा देह सगळ्यांचा सारखाच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचतत्वाचा देह आहे.
पण त्याच्या आतमध्ये जे इनबिल्ट फीचर्स आहेत ना त्याच्यानुसार व्यक्तिमत्व उंचावत असतं. तुका एक जगद्गुरूंचं प्रमाण आहे, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा. माणूस आवडतो म्हणजे त्याचा बॉक्स नाही आवडत, त्यात असलेला गुण आवडतो. हा, अरे नम्रता असेल तर तुम्ही जगाला जिंकू शकता. म्हणून सोनं वितळ की अलंकार होतात, लोखंड वितळ की अवजार होतात, पीठ नरम झालं की भाकरी होते, माती नरम झाली की शेती होते, माणूस नम्र झाला की देव होतो. आणखीन एक सांगतो आणि दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो. या जगाचे मालक भगवान प्रभू रामचंद्रजी आहेत आणि त्यांचे सेवक हनुमानजी महाराज आहेत. गावात मंदिर मालकाचं झालं का सेवकाचं झालं? गावात मंदिर सेवकाचं झालं, कारण त्यांनी मालकाचं दास्यत्व केलं म्हणून धन्यतेपर्यंत पोहोचले. अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्यता त्याच्यात आहे. दास्यत्व करावं, वडीलधाऱ्यांची सेवा करावी, जीवाभावाचे मित्र कमवा. आपलं दुःख व्यक्त करण्याकरता ज्या दुःखाचं रूपांतर सुखात करील असं मित्र कमवा. मी दररोज सांगत असतो, सध्या भौतिक विकासामध्ये मनुष्य जीवनाची मनस्थिती ही खालावत चालली. परिस्थिती उंचावते पण मनस्थिती खालावते. माणसांना व्यक्त होण्याकरता जागाच राहिली नाही, संवाद कमी झाला. म्हणून मी सांगत असतो की 5,000 7,000 मित्र कमावण्यापेक्षा जीवाला जीव देणारे 5च मित्र कमवा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी,
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र असावा करण्यासारखा मित्र असावा माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांसारखा माणसाच्या जीवनामध्ये सल्लागार चांगले ठेवा कैकेयीनं मंथरेचा सल्ला घेतला रामायण घडलं दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला महाभारत घडलं अर्जुनाने माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सल्ला घेतला युद्धामध्ये विजय प्राप्त झाला सल्लागार चांगले असू द्या चांगल्या विचाराच्या माणसांच्या संगतीमध्ये राहा चांगल्या विचारांची मित्र कमवा यात धन्यता आहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आणि आयुष्य कोणाला कमी मिळेल कोणाला जास्त मिळेल क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्त्व असतं क्वांटिटी म्हणजे आयुष्य आणि क्वालिटी म्हणजे सेवा आपण आयुष्याच्या आकडेवारीचे बोर्ड पाहत नाही पण सेवेचे मात्र बोर्ड लागल्याशिवाय राहत नाही म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी म्हणजे काय माझ्या ज्ञानराज माऊलींची माऊली पदवी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिल्लक राहणार आहे त्याला म्हणतात सच्चिदानंद पदवी मग या संपूर्ण सेवेचा परिपाक जर काय असेल तर स्वर्ग सुखाची प्राप्ती अभंगाचं शेवटचं विठोबाचे झालो
दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो झाला शेवट गोड झाला शेवट गोड देवी पुरविले गोड देवी पुरविले गोड झाला शेवट गोड झाला शेवट गोड सुरगी नदिया हर दिशाचे सुरगी नदिया हर दिशाचे बहने सागर में मिले बादलों का रूप लेकर बादलों का रूप लेकर बरसे हल्के 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 वो मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा